सकाळी सकाळीच घावणे आणि बटाट्याची भाजी आणि चाय नाश्ता करून जावचा होता आज मालवण बीचला. तर ह्यो झाला मी फटफट तयार आणि नंतर बघू शकता हे मस्त तयार झालं. नंतर काय ठरवलं जाऊचं आता आम्ही तिघजणं. हे बघा तिघजणं ट्रिपल सीट. किती केसा जरी स्टाईल मारले तरी केसांचा वाटोळा करतात आणि मी केसावरनं हात फिरवले पोरावर शायनिंग मारतात. एक पद्धत आहे, काम जर नीट हो गया मग देवाक म्हणजे वेतोबा देवाक पान ठेवतात. तर आम्ही हा पान ठेवलेला आणि निघालो आमच्या सुखरूप प्रवासात. रस्ते बघशात इतके खाली आणि इतके मोकळे, असे रस्तेच नाहीत, असं वाटतं कोण राहणार नाही. आणि है ना आमच्याकडे एअरपोर्ट, सिंधुदुर्गाचं एअरपोर्ट फक्त 2 किलोमीटर इतकं रस्त्याने दिसता इतकं. त्याच्यानंतर तुमका बघू शकताय की हा सुंदर निसर्गरम्य म्हणजे कोकण. मग काय दादाच्या अंगात मस्ती होती. पुढच्याक बोललो गाडी नको चालवतले मी, तू फक्त बसान राहू. आणि माझं जरा भीतीदायक झालेलं वातावरण सांगतलंय कोणा. शेवटी मग बघू शकताय शेवटी गावातली पोरा ना जमतालाच. ह्यो जर औशीन व्हिडिओ बघले तिघांचे औशी इतके भडाकतले तरी तर काय. जसे जसे पुढे गेलो तसं एक विमान दिसला आमका विमानतळावर. तर आत्ता दिलेला. जरा आम्ही आधी अर्धो तास इलो असतो तर आमका लँडिंग करताना दिसला असता, पण नशिबात नाही. आता म्हणा काय करतलो. मग काय ह्या विमानाचं दृश्य बघा आणि बघा विमानतळ असा की नाही असं ह्या तुमका समजताला. पूल बघा, पूल किती भारी आहे, एक नंबर पूल आहे. ह्याच्या खाली जाऊचा आमका, पण बघूया गेलो तर समजताला की जाऊक भेटताला की नाही. आता वेळेवर आहे आणि दादाक पण आपल्याकडे काय तरी काम होता. कामाबाबतीत आम्ही चाललेलो आहे आणि त्याच बाबतीत आम्ही बोललो बीच पण बघून येऊया. मग असं बघू शकताय तुम्ही. तेजस काय करू सवाद झालाय. शेवटी आम्ही पोचलो मालवण बस स्टँड जवळ. तेव्हा बघू शकताय बस स्टँड किती सुंदर आहे. नंतर आमचं ठरला की काहीतरी खाऊया, काहीतरी भूक लागलेली. जर त्या हॉटेलात गेलो तर हॉटेल बोललं काहीच नाही. तर दुसऱ्या हॉटेलात लगेच गेलो. ते बघू शकताय मेन्यू कार्ड तर असा. तर तुमका काय तर ऑर्डर करा. मी माका ऑर्डर करतोय. मी तो माझा विचार केला की माका बिर्याणी खाऊची होती. आता बाकी बघूया दादर काय. वरचे किती होते तुझे पैसे देत 400 रुपयाची थाळी. किती रुपये? 400 रुपये पापलेट थाळीचे. नको ना बजेटमध्ये नाही, कोंबडा बजेटमध्ये नाही. 170 रुपये बरोबर. काय ना बस झालं, बिर्याणी बस झाली. बिर्याणी पोटात जागा राहिली तर मग मिसळ विसरता जाताना काही तुलले चाय पिऊ तास पिऊया ना चाय किती. हा ए चाय नको तास पिऊया मस्त. पाचशे झाला माका. अरे पाठी ह्या पाचचा होऊ दे. पाच ह्या होऊ दे थाळी जेवा दे. समोर गर्दी आली सर. गाडी फुकट खाली येते एवढं मग जे योग नव्हते. आता गाडी गाडी येईल आता. टायमिंग संपला याच्यामुळे घातले किती 1:25 झाले. तो डिस्कशन करून मग काढू घेतले फोटो. मग फोटो काढले आणि तेवढ्यात दिली बिर्याणी. तर बिर्याणी होती 2 बिर्याणी, त्यात 3 जण खाणारे. त्यानंतर दादा गेलो आपल्या कामाक आणि आम्ही दोघांनी गेलो बीच साईडला. तर बीचला बघू शकताय की टुरिस्ट बिरिस्ट सगळे इलेले. आपले ते काया राईड होते. मग टुरिस्टांनी आपापली राईड बघितली आणि ते करूक लागले. आम्ही बघत होतो. असं पण आमका करूची इच्छा नव्हती कारण आमचे कपडे भिजवचे नव्हते. आणि नंतर बघितलं तर सुंदर दृश्य बीचवर की छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ती आमका दिसली. त्याच्यानंतर बघितले आम्ही की काही टुरिस्ट लोक जात होते
किल्ल्यावर म्हणजे सिंधुदुर्ग किल्ल्यावर. आता काही लोकांका डाऊट आहे की सिंधुदुर्ग किल्लो आणि मालवण किल्लो हे वेगवेगळा, तर नाही, तो एकच आणि ह्यो समोर आमाचा तो बघू शकताय तुम्ही. आणि लोकां चललेली त्याका भेट देऊ. नंतर बघत बघत होते तर ह्यांची राईड चालू झालेली. पण ह्यांच्या एक राईडमध्ये ह्यांच्यासोबत झालेलो स्कॅम की ह्यांका अर्धवटच ह्याच्यातनं परत आणत होते. ते इतके ते उडत पण नव्हते. तर बघू शकता कसे मरगळल्यासारखे चालत होते ते. तर त्यांच्यात काय मजा नाही. ते हे स्कॅमर तर असल्या स्कॅमरपासून वाचून राहावा का आधीच सांगतोय. उडलो 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 रे. एक बघ असा तर बघ तो खाली रेंगता. उडलो उडलो तेजस. ह्यांका तरी ह्या केल्या ना काय मी असं सोडून पाय वाट. अरे गेलेलो फोटो काढू दाखव यार लोक पण ह्या करतील ना फोटो बिटो काढू चालला. हो मग काय ठरवला की महाराजांची मूर्ती बघूनच जायची, नाहीतर जायचे नाही. थळे नाव दिलेला होता राजकोट. तर राजकोटात आम्ही जाऊच्या आधी काय तर सुंदर दृश्य, महाराजांची मूर्ती अशी लांबूनच ठळक दिसत होती की काय बोला तुमका. नंतर काय मग समोरून रस्ता होतो त्या रस्त्याने आतमध्ये चाललं आहे कारण हे अजून काम चालू होता. तर शेवटी बघू शकताय मग शेवटी मी हे पोचलो आहे राजकोटजवळ. तर राजकोटात आतमध्ये एंट्री केल्यानंतर ह्या बघू शकता आजूबाजू हे पुरा चिरे लाल दगड असतात चिरे त्यापासून ह्या पूर्ण काम केलेला होता बाजूचा. आणि मूर्ती भाई मानलंय मी ज्यांनी ही मूर्ती केल्या काय एक नंबर. मी हा तुला दिसाक तरी भेटला चप्पल विप्पल काढूच असताना ना बघ हळूहळू बघ असो त्याच्यात येऊ बसलं बघ हा बघ. पहिलं आणि एक फोटो नाही तर फोटो पण काढून घेतलाय. आणि नंतर बघितलं बाहेरून दृश्य म्हणजे महाराजांचं चेहरा बघूच होतं. तर ह्यासाठी मी फिरलंय जरा लांब जाऊचा लागला जरा चलत चलत आणि शेवटी मागा दिसले ते महाराजांचे स्वरूप. तर महाराजांचे स्वरूप बघितलं त्यासाठी तुमका जरा विरुद्ध साईड घेऊचा लागता. आणि त्या इलो त्यासाठी पण काही पोरांचे फोटोशूट चालू होते. तर त्यांची चालू असताना आपणाक काय टेन्शन नव्हतं. आपण आपलं व्हिडिओ घेतलो आणि चाललो परतीच्या प्रवासात. त्या बोटीकडेच घ्या आपण जाईना ह्या केलो ना. फोटोज 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 काढून झाले आणि नंतर बोले आता मी चालवतले गाडी. तर ह्यो चालू घेतलाय मी गाडी. तर कायचे रस्ते बघशात असे एकदम गोव्या किल्ल्यासारखी फिलिंग वाटते. आणि घरा इतकी जवळ रस्ते इतके भारी आहेत ना भारी वाटला एकदम. भेटलो आमका दादा आणि दादा बोललो काहीतरी थंड खाऊया गरम जाम होता. नंतर इलो या दुकानात दादान मागवल्या आमच्यासाठी 2 ताक आणि स्वतःसाठी मागवल्या आणि लस्सी. तर ताक इतक्या वाईट होता इतक्या वाईट की त्याका काही एक नाव नाही ठेवू शकत. ताकाचा काही त्याका वाटीभर पण चव नाही त्या ताकाक. आणि नंतर मग खाऊचा ठरवला की काहीतरी वेगळा खाऊया तोंडाची चव बिघडलेली. मग शेवटी दादान मागवलं आणि सीताफळचं आईस्क्रीम. तर आपण बघितलं खाऊन तर आपण वाईटच लागला आमका. तर तुमका सांगता या दुकानात कधीच येऊ नका. त्याचं तोंड बघा कसं झालं आता आईस्क्रीम खाऊन जा बघा. नंतर त्याने अर्धाच खाल्यानंतर अर्धा माका खाऊचा लागला. नंतर येलो त्या पुलाच्या खाली. तर पुलाच्या खालचं दृश्य तुम्ही बघू शकता की भारी आता.
तेजस काय थोडा वेळ थांबलो आणि मस्तपैकी शांतीचा आस्वाद घेतलो आणि मग निघालो घरच्या रस्त्याकडे. तो वरनं बघत होतो, तो वरनं पूल खालनं पूल सगळा बघून झाला. त्याच्यानंतर निघालो घराकडे. तर घराकशी एक छोटीशी पायवाट होती. येताना तर व्हिडिओ काढूक नाही, पण जातानाचा तरी व्हिडिओ काढताय. आणि हे पायवाटेन दिसतात. मग गेलो चलत 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 रस्त्यात. सारे गमा सारे गमा सारे गमा 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 गमा. घराकडे गेल्यावर माहिती पडलं की कोंबडो पडला बावड्यात, म्हणजे कोंबड्यान केले आत्महत्या बावडे. आणि कोंबडो बावडे जाऊन पोहत होतो. तर बघू शकताय तुम्ही. देऊन टाका ते ती बोल ना आता बेवता व्हिडिओ काढ रे बेवता आता कसं ये नाही टोपली बांधू कोई नाही ना नाही ना मोडा तो ते पेव शिकलेली आ मोबाईल पडत बाबू तू लांब धर नाही पडत. त्याच्याकडे जा. ए मोती काय करतो वगैरे तू असं धर धर तो कोंबड्या काढून टाकताय. ऐका कोंबे बरे उडी मारले आणि तीच कोंब्या चिरे हे असा येतो ना वरती हळूहळू कर. आयचं ओळू थांबायचं. थांब येतो लो. त्यांचा थांबा हळू हे करले तर बरोबर ऐकले ती चढ आता नाही चढ. भारी अरे आपले मुख प्राणी म्हणे कशी कळतं बघ माका समजले हे कोंब वरसून घेऊन येलं म्हणजे झाले कामा थांबा उतरा चिरे वरसून कशा सुळसुळी झालेली आ थांबा 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 तडे सुळसुळी झालेली तडे हडताय थांबा झालेली आ थांबा तो बाबडो आणखी नाटका करता हा तेच वर चढा नको रे वर नाही. नको रे. चिरे घट्ट हात धरलेली ओ चिरो धरला असतो बरोबर नाही टोपली हाड ना नको ते एक एका पडे माकार कोंबडो पण बघ कसं ह्या करतात. धरला तो पण बघ किती हरामी मरण दे ते टोपली आणा मरण दे ते चिरे चिरो घट्ट होता नाट मोडलास की ते भूतून पडला मोठा. हा. तो बघ नाही तो नाही. नाही येऊचे मरण दे हडे हडे धर धर वाईट राहा वर ते तोल देऊ नको तुला तुमचा काका लागा कोंबड्याचा जीव वाचलो. कोंबडो सुखरूप झालो आणि नंतर इले मामा. अशा 2 प्रयत्नानंतर कोंबडो आपलं वाचवण्यात इलो. आणि अशा प्रकारे तुमका ह्या लास्टचा समाप्त झालेला ब्लॉग. तर टाटा आणि बाय बाय. आणि कमेंट करून सांगा की पुढे खडे जाव काय करू आणि काय नको करू ता.